एक तरुण एका साधूकडे जातो, त्याची भरपूर सेवा करतो. साधू त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याला म्हणतो, तुला काय पाहिजे ते माग. तर तरुण म्हणतो, मला असा वर द्या की मी जी काही इच्छा करेन ती पूर्ण होईल. साधू त्याला एक मंत्र देतो आणि म्हणतो की डोळे मिटून 5 वेळा हा मंत्र म्हणायचा की तुझी पाहिजे ती इच्छा पूर्ण होईल. अट फक्त एकच आहे, हा मंत्र म्हणताना तुला माकडाची आठवण यायला नाही पाहिजे. तरुण बरं म्हणतो, घरी येतो, डोळे मिटतो आणि मंत्र म्हणायला सुरुवात करतो. जसा मंत्र म्हणायला सुरुवात केला तसं त्याला डोळ्यासमोर माकड दिसायला लागतं. अनेक वेळा तो प्रयत्न करतो, पण कधीही मंत्र म्हणायला लागलं की माकडच दिसत असतं त्याला. दुसऱ्या दिवशी तो साधूंकडे परत येतो, म्हणतो, जर माकडाची आठवण काढायची नव्हती तर ते मला सांगितलंत का. त्याच्यावर साधू म्हणतो, अट तशीच आहे की माकडाची आठवण काढायची नाही आणि ती अट तुला सांगायची. मित्रांनो, ही एक बोधकथा आहे. आपणही कुठलीही एखाद्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करताना जर एखादा निगेटिव्ह विचार आणायचा नाही असं ठरवलं तर तो निगेटिव्ह विचार नक्कीच येतो आणि बऱ्याच वेळा आपलंही त्याच्यासारखंच माकड होऊन जातं. असेच छान किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा.